नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर डिंकाचे पेय हे एकदम पौष्टिक ड्रिंक थंडीसाठी शेअर करणार आहे. हे साहित्य पाहूया आपण इकडे. इथे मी एक मोठा चमचा डिंक घेतले आहे. मग एक मोठा चमचा मी गुळाची पावडर घेतली आहे. तसाच एक चमचा मी साजूक तूप घेतले आहे. इथे अर्धा छोटा चमचा मी बडीशेप बारीक करून घेतलेली आहे आणि 1 कप पाणी. बस एवढेच इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आपल्याला. इथे मी एका टोपामध्ये ते तूप पहिला गरम करते. ह्याला साजूक तूप घेतलं तर खूपच उत्तम होईल. तूप चांगलं तापलं त्याच्यामध्ये आता मी ते डिंक घालते. आपल्याला हा डिंक इथे तळून घ्यायचा आहे. आपण डिंकाचे लाडू तर खातच असतो थंडीमध्ये, पण हे डिंकाचं पेय तुम्ही केलं नसेल तर नक्की करून पहा. एवढं पटकन होते आणि एकदम बेस्ट आहे हेल्थसाठी आपल्या. हे पाहू शकता तिकडे डिंक माझा चांगला फुललेला आहे. आता दुसऱ्या गॅसवर मी इथे पाणी गरम करत ठेवलं होतं 1 कप, ते मी घालते. गरम पाण्याने काय होईल, माझा तो डिंक आहे ना तळलेला चांगला, तो छान विरघळून जाईल पाण्यामध्ये. त्यासाठी आपले 5 मिनटं थांबायला लागेल डिंक सगळा वितळेपर्यंत. आता हा डिंक चांगला मला दिसतोय, चांगला विरघळलेला दिसतोय. आता आपण त्याच्यामध्ये मी ते बडीशेप होती ना बारीक केलेली, अ, अर्धा चमचाच घेतलेलं मी बडीशेप, ती घालूया. आणि गूळ आपला, हे मी पावडर घेतली आहे गुळाची पावडर. तुम्ही ह्याच्यामध्ये पत्ती खडी साखर किंवा अजून ते रॉक कँडी, मिश्री म्हणतात त्याला, हे पण वापरू शकतात गुळाच्या ऐवजी. द चॉईस इज युअर्स. मला गुळाचं खूप आवडतं असं हा पेय घ्यायला डिंकाचं. झाला ते एक चांगली उकळ देऊन येऊ दे. उकळ झाल्यावर आपण ते गॅस बंद करूया. 2 मिनटं जरा थंड होऊ द्या आणि मग आपण एका ग्लासमध्ये ते काढून घेऊया डिंकाचं पेय. हा औषधी वगैरे असं काही लागत नाही. एवढा टेस्टी लागतो ना की तुम्ही रोज घ्यायला मागाल. आता ह्याच्यामध्ये त्याचा अजून टेस्ट वाढवायसाठी मी इथे बदाम आणि पिस्ताचं मी गार्निश केलं आहे. यम्मी, खरंच यम्मी. एकदम तुम्हाला नक्की आवडेल आणि करून पहा हा डिंकाचा पेय आणि मला कळवा तुमचे अनुभव. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.